तुमचं नाव? राणी ज्ञानेश्वर वडगुले. आता जिल्हा परिषद पंचायत समिती जी निवडणूक चालू आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? आमचं सारिकाताई राहुलदादा करपे आणि राहुलदादा रणदिवे यांच्यासोबत आम्ही सहमत आहे. आणि त्यांनी आपल्यासाठी कामं केलेली आहेत. हो. महिलांसाठी त्यांनी बचत गट बचत गट खोललेत, रक्तदान शिबिरं केलेत, डोळ्यांची शिबिरं केलेत, महिलांसाठी खूप काही केले त्यांनी. आता जे नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी लाडक्या बहीण योजनेसाठी जे 1500 रुपये चालू केलेले आहेत ते तुम्हाला मिळतात? हो, भेटतात. मग याबद्दल आपलं मत काय की तुम्ही आपल्या उमेदवाराला मतदान करणार? हो, धनुष्यबाण. धन्यवाद ताई आपण जी माहिती. माझं नाव निरंजन रणदिवे. आता जी जिल्हा परिषद पंचायत समिती जी रणधुमाळी चालू आहे त्याबद्दल आपलं काय मत? यावेळेस आहे ना, म्हणजे जेवढे सगळे उमेदवार आहेत सगळे स्ट्रॉंग आहेत. म्हणजे आपले शिवसेनेचे राहुलदादा करपे असतील, त्याच्यानंतर काय ते गव्हाणे असतील किंवा जयेशदादा शिंदे असतील. म्हणजे ह्या एकंदरीत पाहायला गेलं तर ना सगळी भरपूर अशी टफमध्ये आहेत. त्यामुळं यावेळेस असा अंदाजच नाही लागत की हा नेता परफेक्ट मध्ये निवडून येईल किंवा हा नेता येईल. कारण शिरूरमध्ये म्हणजे आपल्या तळेगाव आणि रांजणगाव गटामध्ये यावेळेसचे म्हणजे नाही का मतदारांमध्ये सुद्धा एक संभ्रम झाला असा की नक्की मत नाही का मत कुणाला द्यायचं किंवा कुणाची ताकद जास्त आहे. कारण विषयच असा झालेला आहे की प्रत्येक जण आपल्या परीने खूप सारी ताकद लावतोय. शिवसेनेचं पाहायला गेलं तर जिथं बघाल तिथं शिवसेना दिसते. त्याच्यानंतर ना आपण भाजपचं पाहिलं तर त्यांची बी ताकद त्या परीने खूप सारी मोठी आहे. राष्ट्रवादीचं पाहिलं तर ती सुद्धा ताकद म्हणजे ह्या वेळेस अशी जी लढत आहे ना ही खूप सारी अशी आपण काय म्हणतो अटीतटीची आणि ताकदवर आहे. एकतर्फी नाही होणार. नाही, एकतर्फी नाहीच. तळेगाव रांजणगाव गटामध्ये सगळ्यात जास्त जर बसली तर म्हणजे नाही का सरस जर पाहायला भेटली तर ती ह्या वर्षीच पाहायला भेटते. इतकं जबरदस्त आणि इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचार वगैरे सेवा चालू आहे. पंचायत समितीला आपल्या गावातला उमेदवार आमच्या गावातले राहुल रणदिवे त्यांच्याबद्दल काय? नाही, ते युवा कार्यकर्ते म्हणून रांजणगावात काय मागणी असेल त्यामुळं गावाचा त्यांना सपोर्ट हा भरपूर आहे. धन्यवाद आपण जी माहिती दिल्याबद्दल. नमस्कार. आपलं नाव? अतुल रक्षक. आपलं नाव? आता जी जिल्हा परिषद पंचायत समिती जी रणधुमाळी चालू आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? सारिकाताई करते खूप काम केलेले आहे त्यांनी, काय अडचण नाही, त्यांनाच मतदान करू. आणि आमच्या गावाले राहुलदादा रणदिवे त्याचे सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी नमस्कार. 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 तुमचं नाव? हवा बी महबूब शेख. महबूब बाबूभाई शेख. आता जी जिल्हा परिषद पंचायत समिती जी निवडणूक चालू आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? चांगलंच आहे. चांगलंच आहे. हे आम्ही राहुल दादाचे दोन्ही राहुल दादा आहेत, दोन्ही राहुल दादा करपे आणि रणदिवे रणदिवे. यांच्या पाठीमागची माणसं आहेत. आम्ही त्यांच्या पाठीमागची आणि माणसं आहेत. यांनाच आम्ही विजय करणार. ह्यांनाच विजय करणार. आणि मग आमच्या समाजाचे जे आहेत ना मतदान हे सुद्धा 40 मतदान मी त्यांना कसे का व्हायना जमून देणार. जमवून देणार. धन्यवाद. नमस्कार. आता जी जिल्हा परिषद पंचायत समिती जी रणधुमाळी चालू आहे याबद्दल आपलं काय मत आहे? आतापर्यंत म्हणजे राहुलदादा करपे आहेत का, त्यांनी 6 वर्ष आमच्या गावाला आहे ना आले, सुखदुःखामध्ये सामील झाले. आणि त्यांना सोडून राहुल रणदिवे करपेताई ह्या दोन्हींना रांजणगावामध्ये कमीत कमी 70 ते 80% मतदान आम्ही करून देऊ. बाकी रस्ते, वीज, पाणी काय यावर समस्या भरपूर आहेत, पण त्यांना आहे ना त्यांना तिथपर्यंत चान्स दिला तर ते समस्या सोडवतील. इथून माग असं चर्चा ऐकण्यात येते की करपे दादांकडे काही नसतानाही त्यांनी लोकांची भरपूर मदत केली. दवाखाना, मग कुणाला लागणारी मदत, कुणा सगळ्यांच्या सुखदुःखात येणं जाणं हे त्यांनी सातत्याने चालू ठेवलं. आज 6-7 वर्ष झाली. धन्यवाद आपण जी माहिती